नमस्कार, मी सुवर्णा जोशी बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण बघूयात वेगवान स्वरूपात। राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 17,974 झाली आहे। आज 1,216 नवीन रुग्ण सापडले। 207 कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं। आतापर्यंत राज्यभरात 3301 रुग्ण बरे झालेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली। औरंगाबादमध्ये झालेल्या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने दिलेत। लोको पायलटने मजुरांना पाहिल्यानंतर मालगाडी थांबवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला। करमाडमधल्या अपघाताने देशभरात खळबळ उडाली। औरंगाबाद जालना रेल्वे मार्गावर रुळावर झोपलेल्या 16 मजुरांचा मालगाडीच्या धडकेत दुर्दैवी अंत झाला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परराज्यातील 16 मजुरांच्या झालेल्या मृत्यूबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केलेले आहे। मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाखाची मदत त्यांनी जाहीर केली। करमाडमधील मजुरांच्या मृत्यूची अतिशय दुर्दैवी बातमी असल्याचं शरद पवार म्हणाले। मूळ गावी स्थलांतर करू इच्छिणाऱ्या लोकांचे प्रश्न बिकट आहेत, ऐरणीवर आलेले आहेत असं यावेळी शरद पवार म्हणाले। केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्र येऊन तातडीने दखल घेऊन या प्रश्नांची सोडवणूक करावी अशी मागणी पवारांनी केली आहे। औरंगाबादमध्ये झालेल्या रेल्वे अपघातात जीवितहानीमुळे अत्यंत व्यथित होऊन रेल्वे मंत्री पियुष गोयल परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत। आवश्यक सगळं सहकार्य केलं जाईल असं ट्विट पंतप्रधानांनी केलं आहे। राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्थलांतरित नागरिकांना आवाहन केलंय। स्थलांतरित नागरिकांनी आहात तिथंच थांबावं, आपल्या गृहराज्यात पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकार शर्थीचा प्रयत्न करतंय असं ट्विट बाळासाहेब थोरात यांनी केलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विटवरून आपल्या भावना व्यक्त केल्या। गावाच्या ओढीने धोकादायक प्रवास करू नका, राज्य सरकार तुम्हा सगळ्यांसोबत आहे, परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत असं सुप्रिया सुळेंनी ट्विट केलंय। रेल्वे सेफ्टीची चौकशी सुरू झाली असल्याची माहिती भाजप खासदार रावसाहेब दानवेंनी दिली। दरम्यान प्रशासन याबाबत चौकशी करतंय, चौकशीनंतर सविस्तर माहिती समोर येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं। करमाड दुर्घटना प्रकरणी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारवर टीका केली आहे। सरकारला मजुरांचे हाल दिसत नाहीयेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। ही घटना म्हणजे हत्या आहे अशा शब्दात जलील यांनी सरकारवर निशाणा साधला। औरंगाबादमधील करमाडजवळ झोपेत असलेल्या 16 परप्रांतीय मजुरांचा पहाटे मालगाडीखाली चिरडून दुर्दैवी अंत झाला। मात्र आज देखील जालन्यातील स्टील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांचे लोंढे आपल्या जीवाची पर्वा न करता पायपीट करत आपल्या घराच्या दिशेने निघालेत। या मजुरांमध्ये महिलांचा आणि मुलांचा देखील समावेश असून जिल्हा प्रशासन राजकीय पुढाऱ्यांना मायेचा पाझर फुटला नाही अशा टीका होत आहेत। ठाण्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। कोरोनाची लक्षणं असलेल्या व्यक्तीला 1 तास अँब्युलन्स मिळाली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। ही कोरोना संशयित व्यक्ती रस्त्यावर अक्षरशः तळमळत होती, मात्र या व्यक्तीला शेवटपर्यंत रुग्णवाहिका मिळाली नाही। घराची ओढ लागल्याने अनेक मजूर हजारो किलोमीटर पायी आपल्या गावाकडे निघाले आहेत। ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान सर्व्हिस रोडने हे मजूर आपल्या बॅगा घेऊन गावाकडे निघाले आहेत। मुंबईतून बाहेर पडल्यावर पुढील प्रवासाकरता काहीतरी व्यवस्था होईल या आशेने हे मजूर प्रवास करतायत। लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी जाण्याकरता रेल्वेची सुविधा करण्यात आली, तरीही मजुरांचा पायी प्रवास सुरूच आहे। मुंबईतील सांताक्रूज इथून चालत गोरखपूर इथं जाण्याकरता काही मजूर निघाले होते। या मजुरांनी काही वेळ ठाण्यात विश्रांती घेतली। दुसरीकडे पैसे नसल्याने 3 मजूर औरंगाबादच्या दिशेने पायीच प्रवास करतात। मजुरांची पायपीट अद्यापही काही थांबलेली दिसत नाही। वर्धा जिल्ह्यातील कारंजा इथल्या भटक्या जमातीतील 23 नागरिक अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी इथं अडकले। त्यांना पायी कारंजा इथं जाण्यासाठी वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरून परत पाठवण्यात आलं। सध्या हे सगळे बस स्थानकावर 45 डिग्री तापमानात अत्यंत विचित्र परिस्थितीमध्ये बसलेले आहेत। सगळ्यांना घरी जायचंय, पण त्यांना वर्धा जिल्हा प्रशासन परवानगी देत नाहीये। कोई काम नहीं, धंदा नहीं, हालत बहुत खराब है, घरवालों की याद आती है, अपने घर जाना है, अशा सगळ्या प्रतिक्रिया हे सगळे मजूर देत आहेत। अकलूज इथल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये परप्रांतीयांनी फिटनेस सर्टिफिकेट घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या। रांगेत उभं असणाऱ्या मध्य प्रदेशमधील व्यक्तीनं आपली ही खंत व्यक्त केली आहे। इथे खारे शेंगदाणे विक्रीचा तो व्यवसाय करतो।
लॉकडाऊनमुळे हातात होती ती शिल्लक सुद्धा संपून गेली, त्यामुळे आता उपासमारीचीच वेळ आली आहे आणि म्हणून घराकडे परतायचं आहे अशी परिस्थिती ह्या सगळ्या मजुरांनी व्यक्त केली। हाताला काम नसल्याने आणि खिशात पैसे नसल्याने अनेक मजूर आपल्या गावी परतू लागलेले आहेत, परंतु गावी जाणाऱ्या मजुरांना पोलीस अडवतायत। मजूर रेल्वे मार्गाचा वापर करतायत। मजुरांना रेल्वे मार्गातून छुप्या पद्धतीने जावं लागतंय। जीव धोक्यात घालून रुळांवरून हे चालत निघाले आहेत। कृपया जे कुठले मजूर अशा प्रकारे धोकादायक आपला प्रवास करत असतील त्यांनी तसं करू नका। थोडा संयम ठेवा। राज्य सरकार प्रयत्न करतंय तुम्हाला तुमच्या राज्यात आणि गावामध्ये पोहोचवण्यासाठी। रत्नागिरी जिल्ह्यातील गोवळकोट इथले 15 मजूर उत्तर प्रदेशकडे जाण्याकरता निघाले। यासाठी रेल्वे रुळावरून ते प्रवास करत होते। खेड रेल्वे स्टेशनमध्ये मात्र त्यांना थांबवण्यात आलं। त्यांना आता खेडमध्येच क्वारंटाईन केलं गेलेलं आहे। विदर्भाच्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथून 11 सेंटरिंगचं काम करणारे रोजंदारी कामगार चक्क सायकलने उत्तर प्रदेशच्या दिशेत निघालेले आहेत। गोरखपूरसाठी ते निघाले आहेत। चक्क 45 अंश सेल्सिअस तापमानामध्ये भर उन्हात हे मजूर सायकल चालवत आहेत। ठेकेदारांना हातवर केले म्हणून खायला पैसे नाहीत, अशा स्थितीत करायचं काय म्हणून सायकल घेऊन हे आपल्या गावाकडे निघाले आहेत। बातमी नाशिकमधून बिहार आणि उत्तर प्रदेशातील हजारो कामगार अखेर पायीच आपल्या गावी निघालेत। गेल्या 4 दिवसांपासून ते पायपीट करतायत। मुंबईहून निघालेले हे कष्टकरी नाशिक शहरातून जाणारे राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी आढळून येत आहेत। अक्षरशः आपल्या लहान मुलांना चिमुकल्यांना घेऊन जाणारे महिला सुद्धा यात आहेत। मन हेलावून टाकणारी, मन विदीर्ण करणारी अशी चित्र आपल्याला महामार्गांवर बघायला मिळत आहेत आणि ती अर्थातच धक्कादायक आहेत। ठाणे महानगरपालिका हद्दीत कोरोनासाठी खास रुग्णालय उभं राहत आहे। 1000 पेक्षा जास्त खाटांचं हॉस्पिटल तयार केलं जातं। या हॉस्पिटलमध्ये टेस्टिंग लॅब, डायलिसिस सेंटर्स, ऑक्सिजन सेंटर यासारख्या सगळ्या सुविधा एकाच ठिकाणी सुरू केल्या जात आहेत। कामधंद्यासाठी परराज्यांमध्ये अडकलेले मजूर आता आपल्या कुटुंबासोबत गावी परतू लागलेत। 341 किलोमीटरचा पायी प्रवास करणाऱ्या गर्भवतीनं बाळाला जन्म दिला। सकाळी जळगाव महामार्गावर मजूर कुटुंबाला कन्यारत्न झालं। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठ सोमवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। लॉकडाऊन संपेपर्यंत एपीएमसी बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे। एपीएमसीच्या बैठकीत हा निर्णय झालाय, त्यामुळे आता 17 मे पर्यंत एपीएमसी बाजारपेठ बंद असणार आहे। परराज्यात जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांना आता वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज नाही, असं नवे आदेश राज्य सरकारने जारी केलेत। रेल्वे स्टेशनवर शरीराचं तापमान तपासलं जाईल, तसंच लक्षण देखील पाहिलं जाईल। राज्य सरकार किंवा पालिका डॉक्टर्स यांची मोफत तपासणी करतील। धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भोंगळ कारभार समोर आलाय। रुग्णालयातून चक्क कोरोनाबाधित रुग्ण आपल्या कुटुंबासह पळून गेलाय। धक्कादायक बाब म्हणजे या आधी सुद्धा 7 संशयित रुग्ण या रुग्णालयातून पळाले होते। काही दिवसांपूर्वी 2 मृतदेहांची अदलाबदलीही या रुग्णालयात झाली होती, त्यामुळे अनेक प्रश्न या रुग्णालयासंदर्भात उपस्थित होत आहेत। पुण्यामध्ये सलाईनच्या सीलबंद बॉटलमध्ये शेवाळ आढळून आलंय। आंबेगाव तालुक्यातील मंचर इथल्या एका सलाईन बॉटलमध्ये शेवाळ आढळलं आहे। खासगी रुग्णालयात सलाईनच्या सीलबंद बाटलीत शेवाळ आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे। विधान परिषदेसाठी पुन्हा एकदा एकनाथ खडसेंना डावलण्यात आले, त्यामुळे त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली। ज्यांनी पक्षाला नेत्यांना शिव्या घातल्या त्यांना उमेदवारी, ज्यांनी पक्षविरोधी काम केलं त्यांना उमेदवारी, असा सवाल खडसेंनी उपस्थित केला। तसंच पक्ष कोणत्या दिशेने चाललाय हे चिंतन करण्याची गरज आहे, असं ते म्हणाले। मी 40-42 वर्षापासून पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम केलंय आणि मला विधान परिषद उमेदवारीची अपेक्षा होती, असं त्यांनी बोलून दाखवलं। मुंबईतील एका रुग्णालयातून कोरोना रुग्ण पळाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। काल सायन रुग्णालयातील एक व्हिडिओ समोर आला होता, त्यानंतर आता कोरोना रुग्ण पळाल्याचा व्हिडिओ समोर आलाय, त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। वाशिम जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्यानं आजपासून एसटीची जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे। 50% प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आल्यानं लालपरी रस्त्यावर उतरली। जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी यासंबंधीचे आदेश दिले। तर उस्मानाबादमध्येही 1.5 महिन्यांपासून बंद असणारी एसटी आजपासून सुरू झालेली आहे। जिल्हांतर्गत बस सेवा सुरू झाल्यानं उस्मानाबादमध्ये लालपरी पुन्हा गावखेड्याकडे पोहोचतीये। 50 किलोमीटर बस प्रवास करणार असून 65 वर्षाच्या पुढील आणि गरोदर महिलांना प्रवास बंदी करण्यात आलेली आहे। तर राज्य मार्गावरील ढाबेही आजपासून सुरू झालेले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातले आदेश काढले। रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता गावाच्या दिशेनं मजूर पायी चालू लागलेले आहेत। वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या महामार्गांवर हे दिसत आहेत।
गेल्या 4 दिवसांपासून रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता हे वाट धरतायत आपल्या गावाची। रस्त्याने जाताना महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना ते हात दाखवतायत, मात्र त्यांना कुणीही वाहन उभं करत नसल्याने रणरणत्या उन्हात ते पायपीट करतातच आहेत। नाशिकमध्ये मद्यविक्रीची दुकानं उघडायला प्रशासनाने परवानगी दिली आहे। सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत दुकानं खुली राहतील। दरम्यान प्रत्येक मद्यविक्री दुकानासमोर पोलीस बंदोबस्त देखील असणार आहे। केंद्र आणि राज्य सरकार या परप्रांतीयांकरता श्रमिक रेल्वे सोडतंय। कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस इथून उत्तर प्रदेशातील वस्ती या ठिकाणी श्रमिक विशेष रेल्वे सोडण्यात येते। मुंबईतल्या अंधेरी जोगेश्वरी या विभागातील मजुरांना बेस्ट बसने एलटीटीला आणण्यात आलं। प्रवाशांचं स्क्रीनिंग केलं गेलं, कागदपत्रांची तपासणी झाली आणि मग त्यांना स्टेशनवर सोडलं गेलं। नागपुरामध्ये आणखी 13 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत। नागपुरातल्या मोमीनपुरा परिसरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आलेत, त्यामुळे चिंता व्यक्त होते। कोरोनाबाधितांची नागपुरातली संख्या 268 वर गेली आहे। मुंबईहून परतलेल्या जवानांमुळे हिंगोलीतल्या 84 जवानांना कोरोनाची लागण झाली। जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेले हे सगळे जवान आपल्या बेडवर न थांबता वॉर्डमध्ये आणि रुग्णालयाच्या गच्चीवर फिरत असल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। रत्नागिरीकरांना मोठा दिलासा मिळालाय, कारण तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांचे अहवाल आले असून यामध्ये 158 जणांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आलेले आहेत। दुसरीकडे मुंबईतून चाकरमान्यांचा शिरकाव मात्र होतोय, तो काही थांबताना दिसत नाही। तर मालेगावात 1.5 वर्षाच्या चिमुकलीला कोरोनाची लागण झाली आहे। मालेगावातील 21 रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मालेगावातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे। यामध्ये 1.5 वर्षाच्या चिमुकलीसह एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे। सांगलीमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी रांगोळी काढून जनजागृती करण्यात आली। राहुल मोरे असं रांगोळी काढणाऱ्या तरुणाचं नाव आहे। दरम्यान रांगोळीमधून राहुलनं घरीच थांबण्याचं आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामध्ये कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला। सांगलीत कोरोना विरोधात लढणाऱ्या योद्धांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला। लॉकडाऊनचा फटका फूल उत्पादकांना सुद्धा बसलाय। मागणी नसल्याने फूल उत्पादकांना आर्थिक फटका सहन करावा लागतो। वाशिममधल्या फूल उत्पादक शेतकऱ्याला काढणीला आलेली फुलं आता फेकून द्यावी लागत आहेत। लॉकडाऊनच्या काळात राज्य आणि परराज्यातील कामगार आणि नागरिकांचा चाकण औद्योगिक वसाहत आणि खेड तालुक्यातील परिसरात मोठ्या संख्येने अडकून पडलेले होते। दरम्यान राज्य सरकारने आपल्या गावाला जाण्यासाठी परवानगी दिल्यानंतर नागरिकांच्या कोरोना संसर्गासंबंधी आरोग्य चाचणी करण्यात आली। इतर माहिती संकलित करण्यात आली। राज्य अंतर्गत 9 बस आणि परराज्यासाठी 2 बस खेड तालुक्यातून रवाना करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली। अजून काही महत्त्वाच्या आणि वेगवान स्वरूपाच्या बातम्यांकडे वळणार आहोत, पण त्याआधी एक छोटा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये स्वागत। पुन्हा एकदा आपण वळूया वेगवान बातम्यांकडे। भुसावळमध्ये परप्रांतीय नागरिकांनी सायबर कॅफेवर ई पास काढण्यासाठी मोठी गर्दी केली। दरम्यान ठिकठिकाणी खबरदारी घेतली जात नसल्याचं दृश्य बघायला मिळतंय, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाहीये। तसंच मास्क आणि सॅनिटायझर सुद्धा नसल्याने कोरोनाचा फैलाव रोखणार तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होतो। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर नगरपालिका आपल्या हद्दीतील सगळ्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करणारी राज्यातली पहिली नगरपालिका ठरली आहे। कोरोनाच्या संकट काळात नगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन थर्मल स्क्रीनिंग आणि मेडिकल हिस्ट्री नोंदवून घेत आहेत। यात एखादा संशयित आढळल्यास त्याच्या उपचाराची देखील तातडीची व्यवस्था केली जाते। हिंगोलीमधील वसमतमध्ये हळद विक्रीसाठी लांबच लांब रांग लागलेली होती। शेतकऱ्यांच्या वाहनांच्या 1 किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागलेल्या होत्या। हळद विक्रीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। शेतकऱ्यांनी केलेल्या नोंदणीप्रमाणे त्यांना बोलवून त्यांची हळद विक्री होतीये। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फुलांचं मार्केट बंद असल्यानं लाखो रुपयांचं नुकसान होतंय। सांगलीतील वाळवा तालुक्यातील वशी इथल्या 30 गुंठ्यातील जरबेरा जातीची फुलं टाकून द्यावी लागतायत। दररोज तब्बल 4000 जरबेरा फुलं मार्केट बंद असल्यानं फेकून द्यावी लागतायत। उल्हासनगरच्या 17 सेक्शन परिसरातून घराजवळ उभी असलेली दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। बलदेव भटीजा यांची दुचाकी घराजवळ उभी असताना एका अज्ञात चोरट्यानं बनावट मास्टर कीच्या मदतीने दुचाकी चोरली आणि तो पसार झाला। या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक तपास सुरू आहे।
अमरावतीमध्ये अंगावर वीज पडल्याने एका महिलेचा मृत्यू झालाय। तिवसा तालुक्यातील उंबरखेड इथं मुलासमोरच आईचा वीज पडून मृत्यू झाला। शेतात कांदा वेचणीचं काम करत महिलेच्या अंगावर वीज पडली। चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात वादळी वारा आणि मुसळधार पाऊस झाला। अचानक आकाश भरून येत जोरदार वृष्टी झाली। कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वादळी पावसानं नागरिकांची चिंता वाढवली आहे। तर कोरोनापासून बचाव करण्याकरता अश्वगंधा, यष्टीमधू यासारख्या आयुर्वेदिक औषधांची उपयुक्तता तपासून पाहण्यात येते। केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयुष मंत्रालयानं ICMR आणि ICMR यांच्या सहकार्याने वैद्यकीय प्रयोगाला सुरुवात केली आहे। कोरोनाच्या महासाथीमुळे बाधित झालेल्या देशभरातील कुटुंबांना मोफत धान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेतला गेलाय। याला पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना असं नाव दिलं गेलं। 80 कोटी लोकांना म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या 2/3 लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। गेल्या 24 तासात 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही। देशातील 180 जिल्ह्यांमध्ये 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही। आणखी 180 जिल्ह्यांमध्ये 7 ते 13 दिवसांमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण आढळलेले नाहीत। एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत।